नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, जय भीम। लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। चेंबूर येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्यासह विविध पक्षाचे नेते यांनी उपस्थित राहून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी महाराष्ट्र क्रांती संघटना या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णांत भिसे, संघटनेचे संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य विजय चव्हाण सर, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष नंदकुमार साठे, मुंबई उपाध्यक्ष प्रमोद ठोंबरे, सल्लागार हरीश सातपुते, सल्लागार रमेश शेलार, बाबासाहेब कसबे मुंबई प्रदेश अध्यक्ष, त्र्यंबक फुलावळे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, जितेंद्र साठे उपाध्यक्ष मुंबई प्रदेश, प्रवीण साठे चांदवली तालुका अध्यक्ष, सुखदेव आदाटे संघटनेचे नेते, सुरेश मोरे संघटनेचे नेते, चंद्रकांत कांबळे उत्तर मध्य मुंबई अध्यक्ष या सर्व महाराष्ट्र क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा भिसे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनेक मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। यावेळी प्रचंड असा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उत्साह होता आणि राज्यभरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि आलेल्या सर्व मान्यवरांना महाराष्ट्र क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कृष्णा भिसे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल आत्ताच सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।